बाजारात फारशी गर्दी नव्हती. लता आणि सीमा रमत-गमत कुठल्याशा विषयावर गप्पा मारत चालल्या होत्या. बोलता बोलता लता टचकन थांबली. तिनं सीमाला ढोसलं आणि समोरून येणारी एक स्त्री दाखवली. अतिशय आकर्षक अशी ती स्त्री त्यांच्याजवळ आली. तिने लताकडे रोखून पाहिलं आणि काही न बोलता ती निघून गेली. सीमाला लताचा आगाऊपणा अजिबात आवडला नाही. तिने लताकडे त्याबद्दल निषेध व्यक्त केला. तुला तिच्याबद्दल वाईट वाटण्याचं काही कारण नाही, लता तुच्छतेने मान उडवत म्हणाली. तिचे प्रताप कळले की तुला सुद्धा राग येईल त्या बाईचा. असं काय केलंय तिनं? सीमाने विचारलं. काय केलंय? एखादं गुपित सांगावं तसं लता तिच्या कानात कुजबुजली. अगं, घटस्फोट घेतलाय तिच्या मुलीनं आणि आता यांच्या घरी राहते ती. एखादा मोठा गौप्यस्फोट केल्यावर समोरच्याची प्रतिक्रिया आजमावी तशी लता सीमाकडे बघत राहिली. तो त्यांचा व्यक्तिगत मामला आहे, आपल्याला काय करायचंय? सीमाच्या या थंड प्रतिसादाने लता एकदम भडकलीच. अगं, अशा माणसांमुळेच घटस्फोटाची कीड आपल्या समाजात पसरत चालली आहे, लता तावातावाने बोलू लागली. तशी बाजारातील येणारे जाणारे त्या दोघींकडे टवकारून पाहू लागले. सीमाने लताला कसंबसं शांत केलं. काही दिवसांनी देवदर्शन करून मंदिराबाहेर येत असताना ती बाई सीमाला दिसली. सीमाची आणि तिची नजरानजर झाली तसं सीमा खजील झाली. जणू तिच्या मनातील भाव ओळखून ती स्त्री मोकळेपणाने हसली. आज एकट्याच? बरोबर मैत्रीण नाही? नाही, आज तिला काम आहे म्हणून ती आज आली नाही, सीमा गुळमुळीतपणे म्हणाली. मी तनुजा मुजुमदार, त्या स्त्रीने स्वतःची ओळख सांगितली. मी सीमा पाटील, सीमाने प्रतिनमस्कार केला. त्यानंतर तनुजा सीमाला अधूनमधून भेटत राहिली. कधी बाजारात, कधी दुकानात. स्मितहास्याची देवाणघेवाण होत होती. दोघींचे सूर जुळले, अर्थात लताच्या अपरोक्ष. एकदा तनुजा एका अतिशय सुंदर नाजूक अशा तरुणीबरोबर दिसली. त्या तरुण मुलीला सीमाने पटकन ओळखलं. कधी कधी देवळात ती देवासमोर ध्यान लावून बसलेली दिसली. सीमा समोर येताच तनुजा थांबली. ही जुई, माझी मुलगी, CA आहे, एका फर्ममध्ये नोकरी करते. नमस्ते मावशी. जुईने सीमाला हात जोडून नमस्कार केला आणि ती गोडसं हसली. संध्याकाळी भाजी घेऊन देवदर्शन करायचं आणि जवळच्या बागेत थोडा वेळ टेकायचं, असा सीमाचा परिपाठ. त्याप्रमाणे ती बागेत शिरली. तो समोर तनुजा एकटीच एका बाकावर बसलेली, विचारात हरवलेली. सीमा तिच्या जवळ जाऊन बसली तशी तनुजाने दचकून तिच्याकडे पाहिलं आणि ती कसनुसं हसली. तुमची जुई फारच गोड आहे बरं का, ब्युटी विथ ब्रेन, सीमा मनापासून म्हणाली. हो, तनुजाने सुस्कारा सोडला. आपण मुलांच्या फक्त शिक्षणालाच अवास्तव महत्त्व देतो. त्यांना पुढच्या आयुष्यात कठीण प्रसंगी सामोरं कसं जायचं, खंबीर कणखर कसं बनायचं याचं शिक्षण देतच नाही. तनुजाच्या गूढ बोलण्याने सीमा गोंधळली. तनुजा पुढे बोलतच होती. मुलांवर सतत सुविचारांचा मारा करून त्यांना भाबडं बनवतो आपण. पण बाहेरचं जग फार वेगळं आहे. इथं भाबडं निरागस राहून चालत नाही. जशास तसं वागण्याची तयारी ठेवायची, तरच माणूस तगून राहतो. सगळीच माणसं देवमाणसं नसतात. काही जण सैतानही असतात. त्यांच्याशी लढा देऊन विरोध करावा लागतो. तनुजा जुईच्या घटस्फोटाबद्दल बोलते आहे असं सीमाने अंदाजाने ओळखलं. एवढं थाटात लग्न केलं होतं आम्ही जुईचं. तनुजाचा गळा दाटून आला होता. अगदी सालंकृत कन्यादान केलं होतं. तर तो सैतान काय म्हणाला ठाऊक आहे? तुझ्या आईबापांनी कन्यादान करून मला दानात दिली आहे तुला, मग मी कशीही वापरीन. सीमाचा श्वासच कोंडल्यासारखा झाला. माणसं इतका नीच विचार करू शकतात? चांगलं चौकात उभं राहून फटके मारायला हवेत अशा नराधमांना. सीमाच्या शरीराची लाहीलाही झाली हे ऐकून. हिमनगाचं टोक असतं ना, तेवढंच सांगितलंय तुम्हाला. इतका छळ झाला जुईचा त्या घरात. फक्त 3 महिने राहिली, पण फक्त हाडाचा सापळा उरला होता तिचा. तनुजा आवेगात बोलत होती. लग्नाआधी चौकशी केली नव्हती का? सीमाने चाचरत विचारलं. आपल्या शेजारच्या घरात 24 तास आपण नजर ठेवू शकतो. त्यांच्याकडे काय चाललंय याची कितपत माहिती असते आपल्याला? तनुजाने प्रतिप्रश्न केला. सीमाने नकारार्थी मान हलवली. एखाद्याचं लग्न जुळत असेल तर कोणाबद्दल असत्य कोण सांगेल? सीमाला तनुजाचा मुद्दा पटला. आम्ही सुद्धा जुईचं लग्न जुळवताना मुलाचं शिक्षण, नोकरी, रूप, आर्थिक स्थिती सर्व मुद्दे विचारात घेऊनच होकार दिला होता. जेव्हा त्याचं वागणं समजलं तेव्हा आम्ही किती हादरले असू याचा विचार करून पहा. जुई तर बिचारी पार कोसळली होती. ताबडतोब आम्ही जुईला घरी घेऊन आलो.
आमच्या पुढे पहिलं आव्हान होतं ते जुईला मानसिक आणि शारीरिकरित्या पुन्हा उभारी देणं. घटस्फोट घेताना समाजाची भीती नाही वाटली? सीमाने विचारलं. तनुजाकडे तिरस्काराने बघत समाजाची कीड म्हणून संबोधणारी लता तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. कुठला समाज? तनुजा तटकन म्हणाली. समाजाला घाबरून आपण रोज कणाकणानं मरणाऱ्या आपल्याच मुलीकडे असहाय्यपणे पाहत राहायचं? यासाठी तिला वाढवलं, शिक्षण दिलं. अशा वेळी आईवडिलांनी मुलीचा आधार व्हायचं, नाहीतर तो कुणी द्यायचा? उद्या जर छळ असह्य होऊन तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला जबाबदार कोण? उद्या हा सो कॉल्ड समाज म्हणेल. खरं म्हणजे तिनं जीव देण्यापेक्षा घटस्फोट घ्यायचा. हल्ली काही सर्रास होतात घटस्फोट. तनुजा उपहासानं नक्कल करत म्हणाली. अगदी बरोबर म्हणणं आहे तुमचं. सीमानं तनुजाला हसत सहमती दर्शवली. माझी मैत्रीण लता तुमचा उगाच एवढा रागराग करते. तिला या गोष्टी कळल्या तर? तिला सगळं माहीत आहे. तनुजा सीमाला मध्येच तोडत म्हणाली. म्हणजे? सीमा आश्चर्यचकित झाली. तिची मुलगी रश्मी आणि जुई दोघी मैत्रिणी आहेत. तनुजा हसत म्हणाली. तुम्ही पाहिलंय रश्मी कायम लांब बाह्यांचे आणि बंद गळ्यांचे कपडेच घालते. तनुजाने अचानक विषय बदलला. हो पाहिलंय खरं. एकदा लताकडे चैत्राचं हळदी कुंकू होतं तेव्हा एवढ्या उकाड्यात सुद्धा रश्मीने जरीच्या साडीचा पदर अंगभर लपेटून घेतला होता. मी म्हटलं पण तिला, अगं तुला उकडत नाही का? ती तसं अंगभर कपडे लपेटून का घेते माहितीये? तनुजाने सीमाला विचारलं. का बरं? सीमा बुचकाळ्यात पडली. तनुजा क्षणभर थांबली. शब्दांची जुळवाजुळव करत ती सांगू लागली. रश्मीचा नवरा सॅडिस्ट आहे. ही एक मनोविकृती आहे. समोरचा माणूस वेदनेने विव्हळला की त्यांना आनंद होतो. रश्मीचा नवरा तिला जळत्या सिगारेटचे चटके देतो. काय? सीमा ओरडली. तिच्या डोळ्यासमोर रश्मीचा उच्चशिक्षित रुबाबदार नवरा उभा राहिला. तो रश्मीशी इतक्या क्रूरपणे वागतो? सीमाच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव ओळखून तनुजा मंदपणे हसली. विश्वास बसत नाही ना? कधीकधी सत्य हे कल्पिताहून भयंकर असतं. पण हे लताला, घरच्यांना माहीत आहे. मग रश्मी घरी का परतून येत नाही? सीमाला आश्चर्य वाटलं. काय करेल बिचारी रश्मी? जर आई वडील मुलीच्या जीवापेक्षा समाजाला जास्त महत्त्व देतात तर? तनुजाने निश्वास सोडत म्हणाली. चला निघते मी, खूप उशीर झाला. तनुजा बाकावरून उठत म्हणाली. अगं तुला बातमी कळाली का? लताच्या मुलीनं रश्मीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणे. लता आणि सीमाची कॉमन फ्रेंड शीला सांगत होती. आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून पोलीस केस झाली आहे म्हणे. आणि सांगू नकोस कोणाला. शीला कुजबुजत्या स्वरात म्हणाली. रश्मीच्या अंगभर चटक्यांचे डाग आहेत. रश्मीचा छळ केला म्हणून तिच्या नवऱ्याला अटक केली आहे आणि लता आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तुम्हाला माहिती असूनही त्यावर काही ॲक्शन का घेतली नाही म्हणून पोलीस त्यांना झापत आहेत. शीला तिखटमीठ लावून बातमी सांगत होती. कमाल आहे बाई लोकांची. मुलीला एवढा त्रास होत होता तर घटस्फोट घ्यायचा ना सरळ. हल्ली काय सर्रास होतात घटस्फोट. शीलाची टकळी सुरू होती. सीमाच्या नजरेसमोर तनुजा उभी होती. समाजाची पर्वा न करता मुलीसाठी ताठ मानेने लढा देणारी तनुजा. कथा कशी वाटली? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.